मावळ 24 तास मुळशी तालुक्यातील महाळुंगे हद्दीतील गट नंबर 9 मध्ये युनियन बँकेकडनं ऑक्शन केल्यानंतर ही प्रॉपर्टी तीर्थ ग्रुपनी घेतली होती। आज 27 जुलै 2026 रोजी सकाळच्या सुमारास 40 महिला 20 महिला बाउन्सर्स आणि 40 पुरुष बाउन्सर या ठिकाणी येऊन हे जे तीर्थ ग्रुपची प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। इथल्या सुपरवायझरला मारहाण केलेली आहे आणि इथला जो वॉचमॅन आहे त्याला मारहाण करून मोबाईल काढून घेऊन त्याला बांधून टाकण्यात आलेलं आहे। तर प्रत्यक्षात या ठिकाणचं जे पूर्वी जे हॉटेल होतं ते हॉटेल डिमॉलिश केलेलं आहे, सर्वत्र फिनिशिंग करण्यात आलेली आहे। एवढ्या मोठी प्रॉपर्टी असताना या प्रॉपर्टीमध्ये जे आहे तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी ओनर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय नेमका प्रकार काय घडला, काय नाव। आज सकाळी सुमारास 6 वाजता खर्डे पाटील म्हणजे अरुण खर्डे आणि प्रसाद खर्डे यांनी 20 महिला आणि 40 बाउन्सर पाठवून माझ्या प्रॉपर्टीमध्ये खूप नुकसान केलेलं आहे। JCB आणि डंपर 2-3 JCB त्यांनी पाठवून कंपाऊंड तोडलेलं आहे। कंपाऊंड तोडून ते आत घुसले, आमच्या वॉचमनला त्यांनी बांधून ठेवलं, त्यांचे फोन काढून घेतले, त्यांना मारहाण केली आणि आमचे सगळे CCTV फोडून टाकले, आमचा बोर्ड फोडला, आमचं कंपाऊंड फोडलं। हे जे तुम्हाला दिसतं हे सगळं आज फोडलेलं आहे आणि हे जे तुम्हाला खाली माल दिसतोय हा सगळा त्यांनी आज सकाळी टाकून हे उभारायचा प्रयत्न केला इथे बाउंड्री। तर आमच्या लोकांनी मग आम्हाला कळवलं की अशी लोकं घुसली आहेत। तर आम्ही इथे आलो आणि बघतोय तर मग त्यांनी पत्रा लावायचं काम, स्ट्रक्चरचं काम असं चालू ठेवलं होतं। आमच्या सुपरवायझर इथे धावून आला, त्याला पण बरंच मारहाण केली आणि ह्या पद्धतीने आता त्यांनी महिला बोलवल्या आहेत, महिला उभ्या करून महिलांचं पण आता त्यांनी हा कंटेनर आणला समोर। पोलिसांना त्यांनी चुकीचा आता फोन केला आहे, पोलीस पण इथे आहेत, पोलिसांनी आम्हाला सगळं बघितलं, आम्ही त्यांना दाखवलं की हे आम्हाला प्रॉपर्टी जी आहे ती कोर्टाकडून मिळालेली आहे। हे बँक ऑप्शनमध्ये आम्ही घेतली आहे आणि ह्याला 2 वर्ष झालं घेऊन आम्ही इथे काम करतो आहे। आमचे इथे एक हॉटेल होतं ते आम्ही पाडलं आणि अचानक हे लोकं घुसून आत आली, यांचा इथे काही संबंध नाही, काही नाही, का आली आम्हाला माहीत नाही। प्रत्यक्षात या ठिकाणी ज्या सुपरवायझरला मारहाण केलेली आहे, काय नाव तुमचं आणि नेमकं काय प्रकार घडला। सकाळी मी जेव्हा 9:30 वाजता जॉबवरती आलो, इथं गेट तोडलेलं तर मी गाडी थांबवली, विचारलं कोण लोक आहेत, त्यांनी माझा मोबाईल घेतला, मला हात उचलला, मला दमबिम टाकला, आतमध्ये घेत होते पण मी आलो नाही आतमध्ये, मी बाहेरच थांबलो आणि तिथे 1 तास मला त्यांनी दाबून ठेवलं की दोघा तिघांनी धरून ठेवले मला। मग त्यानंतर मी त्यांना इमोशनल बॅक म्हणजे त्यांनी मला जेवण नाश्ता करायचा होता, मी नाश्त्यासाठी त्यांच्याकडे माझा मोबाईल मागला, मला जायचं नाश्ता करायला मला पाहिजे, ते देत नव्हते। ते म्हटलं आम्ही सोबत, त्यांना सांगितलं तुम्ही सोबत या, आम्ही पेमेंट करायला मला मोबाईल लागेल, त्यांनी ते पण दिलं नाही। मग 1 तास परत मला उभं केलं, त्यानंतर मी रडून दिलं त्यांच्यापाशी, मग त्यांनी मला मोबाईल दिला, मी सोडलं। मग त्यानंतर मी आमच्या लिगल मॅनेजरला कॉल केला आणि पोलिसांना कॉल केला। आणि जे वॉचमॅन होते त्यांना बांधून ठेवण्यात आलेलं आहे। तर पुणे जिल्ह्यातील जमिनीला किमती आल्या, माणसाच्या किमती कमी झाल्या। जर युनियन बँकेकडनं ऑक्शन ही प्रॉपर्टी न्यायालयाकडनं घेतलेली असताना या ठिकाणी तहसीलदारांनी ताबा दिलेला असताना दिवसाढवळ्या की मुळशी तालुक्यामध्ये जो मुळशी पॅटर्न आहे हा या ठिकाणी दिसतोय, जे इथं मोठ्या प्रमाणात फिनिशिंग केलेलं आहे, ते गेट तोडलेलं आहे, इथलं नुकसान केलेलं आहे, इथं वॉचमॅन आणि सुपरवायझरला मारहाण झालेली। तर या ठिकाणी जे वॉचमॅन आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो। हे वॉचमॅन नाही आहे। बरं, काय झालं होतं सकाळी? सुबह लगभग 5:45 बजे आके पीछे से आके सब कैमरा पकड़ के हम लोगों को पकड़ के बंद कर दिया इधर। तर पोलिसांनी वेळीच या ठिकाणी येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही किंवा या ठिकाणी गंभीर गुन्हे घडणार नाहीत यासाठी वेळीच धाव घेतली पाहिजे। बरं, तुम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर काय पोलिसांनी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे? पोलिसांनी त्यांची गाडी पाठवली, त्यांचे मार्शल पाठवले, तर मार्शलने येऊन बघितलं, मार्शल आले, त्यांनी बघितलं की हे सगळं काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे। त्या लेडीज महिला सगळ्या पुढे शिव्यागाळ करत होत्या सगळ्यांना, तर पोलिसांनी त्यांना थांबवलं।
पोलिसांना म्हटले आता जसंच तसं तुम्ही थांबवा, पुढे काम करू नका. आणि जी आम्ही कंप्लेंट दिली, मग आम्ही कंप्लेंट ड्राफ्ट केली, पोलीस स्टेशनला दिली, PI सरांना भेटलो, DCP सरांना आता मी भेटणार आहे. तर तोपर्यंत हे जे मार्शल्स आहेत हे 4 जण येऊन थांबले आणि त्यांनी आता हे काम तात्पुरतं थांबवलेलं आहे. तात्पुरतं काम थांबवलेलं आहे. पोलिसांचं काही इथं संरक्षण वगैरे तुम्हाला हो, काही? त्यांनी आता आले, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पण काही इथं तिथे हालचाल करू नका. आणि त्यांच्या पण गाड्यांना आता सध्या थांबवलं. तुम्ही बघू शकता त्यांच्या एवढ्या गाड्या आहेत. तर या ठिकाणी मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे हद्दीतील गट नंबर 9 मध्ये हे जे काही अनाधिकृतपणे ताबा मारण्याचं काम सुरू आहे, या संदर्भात पोलीस स्टेशनची कोणती हद्द येते? बावधान. बावधान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काही या ठिकाणी आले का? काही नाही अजून, आता ते येतील. हां. आता पंचनामासाठी आम्ही वाट बघतोय. CCTV वगैरे लावलेले होते? लावले होते, ते सगळे फोडून टाकले त्यांनी. हां. तर आमच्याकडे कालपर्यंत सगळं फुटेज आहे. बरं, साधारण किती लाखाचं नुकसान केलं त्यांनी? आता इथे साधारण आपलं तरी एक 50-1 लाखाचं नुकसान झालं आहे. सगळे बोर्ड तोडलेत, कंपाऊंड तोडलं आहे आणि आतल्या गाडीचं पण, ह्या गाडीची जी आहे तिथे सगळे बॅटरी वगैरे काढून नेली आहे. असं सगळं आपलं एक 50-1 लाखाचं आत्ता नुकसान झालं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने सगळं होतं आहे. बरं, बघूयात. महसूल विभागाचे जे तहसीलदार आहेत, तहसीलदारांनी ताबा दिला आहे 2 वर्षापूर्वी आणि आता आज म्हणजे 27 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता या ठिकाणी ताबा घेतलेला आहे. आणि ताबा घेऊन जे अनाधिकृत काम चाललेलं आहे, बावधान पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठवलेलं आहे. पण या ठिकाणी अनुचित घटना किंवा कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस स्टेशननी वेळीच या ठिकाणी उपस्थित होऊन हे प्रकरण मिटवलं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी जर काही वित्तहानी तर मोठ्या प्रमाणात झाली, पण जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.